चालू आहे. अरे लगेच नाही देताना वगैरे शूटिंग हो सर. असं नको तू तुझा फोटो ये. मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आपण सर्वजण आपले सहकारी प्रवीण कुमार सत्रे यांच्या निरोप समारंभाकरता या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या डिपार्टमेंटचे डीएम आदरणीय पटेल साहेब यांचं मी शब्दसुमनाने या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्यांचं थोडं अधिकाऱ्यांचं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करून आपलंही या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि या ठिकाणी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवात करतो. मित्रांनो, आपण सर्वजण प्रवीण सदरे यांना सुरुवातीपासून ओळखता. प्रवीणजी सदरे या ठिकाणी एस4 म्हणून या ठिकाणी जॉईन झाले आणि आज डिझायनर असिस्टंट मॅनेजर या पदापर्यंत त्यांनी उत्तुंग अशी भरारी मारलेली आहे. श्री प्रवीणजी सदरे हे नगर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल डिप्लोमा केल्यानंतर 26/8/1997 आपल्या ट्रुपमध्ये जॉईन झाले. टोटल त्यांनी 15 वर्ष आपल्या सर्वांबरोबर या ठिकाणी काम केलं. या 15 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी तिथं काम करून थांबले नाही, तर त्यांनी त्यांचं शिक्षणही पुढं चालू ठेवलं. ते शिक्षण घेत असताना त्यांनी BE मेकॅनिकल MIT कॉलेजमधनं पूर्ण केलं. त्याचबरोबर त्यांनी MBA पूर्णही केलं. आपल्या सर्वांना माहिती आहे, कोडरूममध्ये काम करत असताना त्यांचं प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये जॉईन झाले. परंतु प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना त्यांच्या कामाची चुणूक म्हणूया त्यांना सर्व डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये मशीन शॉप असेल, पिक्चर असेल, स्टँडर्ड रूम असेल, PDC असेल, सर्व विभागामध्ये काम केल्यानंतर त्यांना हा माहिती करून त्यांच्या पुढच्याही त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डिझाईन डिपार्टमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली आणि डिझाईन डिपार्टमेंटमध्ये अत्यंत चांगलं काम केल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की बजाज ऑटोमध्ये जो काही सिंगल पीट पेट्रोल टँक चालू झाला, त्या पेट्रोल टँकचं डिझाईन करण्याची संधी त्यांनी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. त्या पेट्रोल टँकला आपल्याला माहिती आहे की बेस्ट अवॉर्ड आपल्याला त्यावेळेस मिळालेलं होतं. प्रवीणजी सदरे या ठिकाणी इथं थांबलेच नाही आहेत. त्यांनी ते काम हे सर्व करत असताना आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यांनी आपल्या या ठिकाणी जो कंपनीमध्ये ड्रामा ॲक्टिव्हिटी म्हणजे नाटकाची ॲक्टिव्हिटी जी होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी उत्कृष्ट असं सहभाग घेऊन साहेब या ठिकाणी आपल्याला सांगायला आजचा आनंद वाटतो की त्यांना बेस्ट ॲक्टर म्हणून सुद्धा त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. त्याचबरोबर खेळामध्येही त्यांनी त्यांचं निपुण दाखवून क्रिकेटमध्ये त्यांना विशेष आमच्याबरोबर रस होता. मी स्वतः त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळलो आणि क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांना बेस्ट ऑलराऊंडर सुद्धा बक्षीस या ठिकाणी त्यांना मिळालेलं होतं. त्यांना काम करत असताना भानसाहेब, वडसे साहेब आणि आत्ता पटेल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना काम करायला मिळणारी मला वाटतं ते एकमेव तसे घर साहेब वगैरे सर्व मंडळी आहेतच. या ठिकाणी जात असल्यामुळे मी उल्लेख करतो की त्यांना या ठिकाणी संधी मिळते. असे विविध निपुण असलेले आदरणीय प्रवीणजी यांचा हा निरोप समारंभ या ठिकाणी आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते आपल्या सर्वांना सोडून या ठिकाणी जात आहेत. परंतु आपल्या सर्वांचे एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण हमेशा या ठिकाणी आपण निरोप समारंभाचा कार्यक्रम करत असतो. या ठिकाणी मी आदरणीय पटेल साहेबांना विनंती करतो की त्यांनी शाल, गुच्छ, श्रीफळ वस्तू देऊन त्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. त्यानंतर मी आपल्या डिपार्टमेंटचे नेते आपले माजी अध्यक्ष आदरणीय विजय पवार यांना विनंती करतो
त्यांनी त्यांचं गुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत शुभेच्छा द्यायचे. त्यानंतर आदरणीय ब्रह्मगिरी साहेब यांनाही विनंती करतो की आपण गुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा द्यायचे. या प्रसंगी त्यांचे सहकारी, वास्तविक आपण सर्वजण त्यांचे सहकारीच आहोत, परंतु आता जे लेटेस्ट त्यांच्याबरोबर काम करत असणारे आदरणीय घेवरे साहेब त्यांनी पुढे यायचे आणि त्यांनी या प्रसंगी आपलं 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे. तरी 26/1997 पासून 15 वर्षावर काम करतायत. त्यांचे 2008 पासून 4 वर्ष ते डिझाईनमध्ये काम करतात आणि त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये डिझाईनमध्ये प्रावीण्य मिळवलं आणि अतिशय स्पष्ट स्वभावाचा आणि मनमोहका स्वभावाचा माणूस आहे आणि त्याच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा देऊन माहिती देऊ शकतो. घेवरे साहेब, आपण त्यांच्या गुणांचं अत्यंत चांगलं या ठिकाणी आपण निवेदन केलं. अत्यंत स्पष्ट आणि परखड बोलणारे आणि तेवढ्याच तडफीनं काम करणारे आदरणीय प्रवीणजी आहेत या ठिकाणी आपण या ठिकाणी सांगितलं. त्या ठिकाणी मी आपले नेते विजय पवार यांना विनंती करतो या प्रसंगी आपण 2 शब्द बोलू. उपस्थित सर्व बंधू, आज आपण श्री ठाकरे साहेब यांच्या विरोध समारंभासाठी बोललेलो आहोत. खरं तर सोडून जाताना दुःख पण होतं, चांगलं पण वाटतं, कारण ते चांगल्या ठिकाणी एका ठिकाणी जात आहेत. पुढचं जे भविष्य त्यांचं आहे ते उज्ज्वल राहो हीच मी कुटुंबातर्फे आणि माझ्यातर्फे मला शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्या पण आपल्या दसऱ्याच्या पण शुभेच्छा मी सर्वांना धन्यवाद विजय पवारजी. त्यानंतर आपले सत्कारमूर्ती आदरणीय प्रवीणजी साजरे हे आपण त्यांचं नावच प्रवीण आहे. म्हणजे सर्व विभागात आपण पहिले कंपनी विषयी सांगितलं, ड्रामा असेल, क्रिकेट असेल, कंपनीच्या विविध ॲक्टिव्हिटीमध्ये असतील त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना नावच प्रवीण आहेत. असे आदरणीय प्रवीण यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण आम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा पण द्याव्यात आणि आपण 2 शब्द म्हणून व्यक्त करा. माझं शब्द नाही इमोशन होतं. विधी नावं इथून शिकण्याची सुरुवात झाली. कालच्या क्रिकेटपर्यंत सर्वांचा खूप आभारी आहे. गुरुसमोर साहेब भेटले, त्यांचे आशीर्वाद घेतले. आभारी. मित्रांनो, खरोखरच हा अत्यंत भावनिकतेचा हा प्रसंग या ठिकाणी मलाही या ठिकाणी म्हणजे वाटतं ज्यावेळेस प्रवीणची सुरुवात झाली त्यांचं जॉईनिंगच माझ्याबरोबर या ठिकाणी झालेलं होतं. त्यांचं भावना त्यांच्या जे काही या ठिकाणी व्यक्त ते सर्व आपल्या या ठिकाणी सांगून जात आहेत की त्यांना आपल्याला सोडताना त्या ठिकाणी कशा प्रकारचं त्यांना दुःख होत आहे, परंतु ह्या दुःख आणि दुःखामध्ये आपण सुख शोधूया. प्रवीणचं उज्ज्वल भविष्यासाठी मी तर त्यांना पहिल्या दिवशी जेव्हा मला सांगितलं, मला असं आम्ही राजीनामा देऊन मी चाललो मी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि सर्वांनी सांगितलं तिथून अजिबात जायचं नाही. आणि व्हीपीने सुद्धा त्यांना मला वाटतं पहिल्या भेटी सांगितलं की जायचं नाही, परंतु साहेबांनी सुद्धा आणि आपण सुद्धा त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी काही गोष्टी ह्या आपल्याला इमोशनली टाळायच्या असतात. आणि प्रवीणजी, आपण आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत. अजिबात साहेब तर आदरणीय आहेत, आपण तर पाहतोय. या ठिकाणचं एक जॉईनिंगचा या ठिकाणी फार दुर्मिळ फोटो या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेला आहे. तर या ठिकाणी मी घर साहेबांना विनंती करतो, हा एक दुर्मिळ फोटो आदरणीय प्रवीणजी साजरे यांना या ठिकाणी द्यायचा आहे. त्यामध्ये प्रवीण साजरेंचा जो फोटो आहे हा त्यांनी जॉईनिंग केलेल्याचा फोटो आहे. त्याच्या मागं काही सहकाऱ्यांनी आपापल्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. तरी त्यानंतर आपल्या सर्वांचे पितृतुल्य असलेले आदरणीय डीजीएम साहेबांना विनंती करतो या प्रसंगी आम्हा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आदरणीय पटेल साहेब. तर अशा पद्धतीने काय बोलायचं मला कळत नाही. हा प्रसंग आनंदाचा आहे.
रोज आमच्याकडे चाललं आहे. दोन गोष्टी सांगतो की आता 4-5 वेळा दररोज मला सकाळी ड्युटी भेटतात. रोज मला एक म्हणतात म्हणजे तुम्ही सध्या चांगला म्हणून चाललं आहे म्हणजे असं आत्तापर्यंत जी लोक सोडून गेले ना असं कोणाबद्दल कधी विनंती बोलले नसतं. पण आज पण मला म्हणलं की चांगला माणूस आपल्याकडे चाललंय हा दुःखाचा प्रसंग आहे. आता चांगल्या भविष्याकडे चाललेला आहे माणूस उज्ज्वल भविष्याकडे चाललेला आहे. हा आनंदाचा प्रसंग आहे. आमच्या मावळामध्ये अशी प्रथा आहे की विजयादशमीच्या समाराला आम्ही खंडेनवमीला पूजा करायचं आणि दसऱ्याला बाहेर पडायचं हर मावळामध्ये. प्रसंग कसा का असू द्या लढाईला माणूस चाललेला असू द्या पण असं लोकांनी लोक आपण त्याला हे करायचं. तसं आता आपला वीर आपल्या डिपार्टमेंटचा माणूस आपल्या डिपार्टमेंटचा मुलगा सीमोल्लंघनाला चाललेला आहे आणि असं लोकांनी त्याला आपण निरोप देऊया. विजय होऊनच परत येईलच नक्की असं मला नक्की वाटतंय. करूया चांगला प्रसंग आहे बेटा. आणि मला नक्की माहिती आहे की मी 1च वर्ष काम केलं प्रवीण बरोबर. ज्या स्टाईलनी जो काम करत होता किंवा त्याची काय म्हणतात ग्रास्पिंग पॉवर म्हणा किंवा एखाद्या कामाबद्दल जे आत्मीयता म्हणा किंवा ते पूर्ण व्हायला पाहिजे. मला कधी आपल्या डिपार्टमेंटमध्ये कधी कोणाला सांगायला लागलं नाही की थांबून काम कर लोक थांबत गेलं. तर प्रवीण तर वेळोवेळी जेव्हा गरज असेल तेव्हा मला सांगायला लागलं. तसंच तो काम करत राहील आणि निश्चित भविष्याकडे उज्ज्वल आहे आणि कदाचित तो पुढच्या भविष्यामध्ये कदाचित जिम म्हणून पण परत येईल. खरंच हो थँक्यू. धन्यवाद पटेल साहेब. या ठिकाणी आपण मावळामधील जी परंपरा आहे त्या ठिकाणी आपण सांगितलेत. आपला प्रवीण या ठिकाणं म्हणजे सीमा उल्लंघन करून विजय साजरा करण्यासाठी चाललेला आहे आणि आपल्या शुभेच्छा 100% साहेब खऱ्या आहेत की या ठिकाणी प्रवीण साधे 100% माझं तरी आपण सांगतो की परत त्याच्या उज्ज्वल भविष्याकडे घेऊन या ठिकाणी मोठ्या पोस्टवरती या ठिकाणी येईल आणि आम्हाला तो आपल्या सर्वांकरता फार तो आनंदाचा क्षण असेल. या ठिकाणी आपण सर्वजण आलात. मित्रांनो आज उद्या दसरा आहे. आपण सर्वजण म्हणतो दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा. उद्या सर्वांनी आपल्या कुटुंबामध्ये दसऱ्याचा सण आनंदात साजरा करा. आपण सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा प्रवीणजीलाही त्याच्या भविष्यासाठी सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. अरे